रामकृष्ण हरी सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेल्या या अलौकिक आणि पवित्र अखंड हरिनाम सप्ताहात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सप्ताहाच्या मंडपात प्रवेश करताच सर्वात आधी मनाला शांतता मिळते ती सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या या पावन पादुकाच्या दर्शनाने. भक्तिमय वातावरणात सजलेला हा भव्य सभामंडप आणि सप्ताहाचे स्वागत करणारी ही नेत्रदीपक रांगोळी इथल्या अथांग श्रद्धेची साक्ष देते. शेकडो वारकरी आळीपाळीने 24 तास विना खंड पडू देता नामाचा गजर करतात. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने चालणारा हा सप्ताह म्हणजे निव्वळ धार्मिक सण नसून भक्ती, ज्ञान आणि सेवेचा एक अद्भुत संगम आहे. येथे प्रवेश करताच मनाला एक वेगळी शांती मिळते. 24 तास अविरत चालणारी टाळ-विणाची सेवा हे या सप्ताहाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. भाविक हातात टाळ आणि खांद्यावर विणा घेऊन रात्रंदिवस न थकता केवळ भक्तिभावाने महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करतात. ज्ञानोबा तुकाराम आणि रामकृष्ण हरीच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. सभामंडपाच्या बाहेर आल्यावर इथल्या वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. येथे सुरू असणारा हा विधिवत यज्ञ आणि होम यामुळे परिसर अधिकच पवित्र झाला आहे. त्याचसोबत सद्गुरू श्री महंत रामगिरीजी महाराज यांची पवित्र बैठक, जिथे हजारो भाविक अत्यंत श्रद्धेने नतमस्तक होत आहेत. आकाशात उंच फडकणारा हा भगवा धर्मध्वज हा केवळ ध्वज नाही तर सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या शिकवणीचा, शिस्तीचा आणि वारकरी संस्कृतीचा अखंड निष्ठेचं प्रतीक आहे. हा ध्वज पाहून प्रत्येक वारकऱ्याचा अभिमान आणि भक्ती द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. टाळ मृदुंगांचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष, हातात विणा घेऊन अखंड नामात तल्लीन झालेले हे टाळकरी आणि वारकरी पाहिले की वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा किती समृद्ध आहे याची जाणीव होते. सप्ताहातील दिवसभराच्या कार्यक्रमाची सुरुवात पहाटेच्या काकड आरतीने होते. त्यानंतर सकाळी गाथा, भजन, दुपारी हरिपाठ आणि संध्याकाळी नामवंत कीर्तनकारांचे रसपूर्ण कीर्तन रंगते. प्रत्येक कीर्तनाला हजारो लाखो भाविक तल्लीन होऊन श्रवण करतात. प्रत्येक क्षण या भक्तीच्या रसात जणू न्हाऊन निघाला आहे. अखो वैष्णवांचा मेळा, अखंड चालणारा विठ्ठल नामाचा गजर आणि श्रद्धेने ओतप्रोत भरलेले वातावरण हा आहे सद्गुरू गंगागिरी महाराजांचा ऐतिहासिक आणि पवित्र अखंड हरिनाम सप्ताह. इथे कुठलाही भेदभाव नाही, लहान थोर नाही, गरीब श्रीमंत नाही. एका छत्राखाली सर्वजण जणू एकरूप होऊन गेलेले असतात. हरिनाम सप्ताहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही अन्नदानाची सेवा. सप्ताहात येणाऱ्या एकाही भाविकाला भुकेले जावे लागत नाही. महाप्रसादाच्या पंक्ती आणि अत्यंत आदराने होणारे हे अन्नदान म्हणजेच सेवा हीच ईश्वरपूजा या तत्वाचे प्रत्यक्ष रूपच आहे. रोज लाखोच्या संख्येने येणारी अथांग गर्दी आणि त्यांच्यासाठी उकळणारे लाखो लिटर गरमागरम आमटीचे महाकाय हंडे. इथे मसाल्याचा वास हवेत तरंगतो आणि प्रेमाचा स्वाद प्रत्येक घासात उतरतो.
गावोगावातून घराघरातून श्रद्धेने बांधून पाठवलेल्या शेकडो ट्रॅक्टर भरून येणाऱ्या भाकऱ्या, आई भगिनींनी प्रेमाने थापलेली एक एक भाकर जेव्हा इथे पोहोचते तेव्हा ती केवळ भाकर राहत नाही, तर तो साक्षात महाप्रसाद बनतो. न कुठले VIP, न कुठला भेदभाव. तासनतास चालणाऱ्या या पंक्तीत श्रीमंत असो वा गरीब, सगळे एकाच रांगेत पत्रावळीवर बसतात. स्वयंसेवकांचे हात थकतील, पण देण्याची जिद्द आणि चेहऱ्यावरचे हास्य कधीच मावळत नाही. कधी अन्न कमी पडेल का, कधी गणित चुकेल का? नाही. कारण इथे धान्यापेक्षा श्रद्धेची मोजणी जास्त होते. कित्येक दिवस, लाखो लोक, पण तरीही अन्नपूर्णा मातेच्या कृपा आशीर्वादाने इथे कधीही अन्नदान कमी पडत नाही. ही केवळ आमटी भाकरीची पंगत नाही, हा भक्ती, सेवा आणि विश्वासाचा जिवंत चमत्कार आहे. म्हणूनच या सप्त्याची नोंद गिनीज बुकातही झालेली आहे. तुम्ही या सप्त्याला कधी भेट दिली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका.